धुळ्यात जलजीवन मिशन अंतर्गत धुळे महानगरपालिकेतर्फे देवपूर भागातील वलवाडी शिवार आणि गौतम नगर परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू बागुल यांनी केला आहे। या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाच्या विटा आणि साहित्याचा वापर झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर बागुल यांनी यापूर्वीच जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांकडे तक्रार केली होती। जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असतानाच आता बागुल यांनी थेट कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याचे निरीक्षक कापडणीस यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे। बागुल यांच्या म्हणण्यानुसार कामाच्या दर्जाबाबत विचारणा केली असता कार्यकारी अभियंता सोनवणे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अर्वाच्य भाषेत धमकावले, तसेच पैशांच्या मागणीचे खोटे आरोप लावून उलट गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली। या दडपशाहीविरोधात बागुल यांनी आक्रमक भूमिका घेतली असून संबंधित अभियंत्यावर त्वरित गुन्हा दाखल करून सखोल तपास करावा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे। हे निवेदन देताना आकाश रामराजे, दीपक देवरे, मनोहर निकम, तुषार लोंढे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। या संदर्भामध्ये गेल्या 4 महिन्यापासून मी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रारी केलेल्या होत्या। त्याच पद्धतीने माननीय जिल्हाधिकारी सो आहे यांच्याकडे देखील तक्रारी केलेल्या होत्या। संबंधित जी काही नालीचं काम जे काही चाललेलं आहे ते सुरतच्या कंपनीला देण्यात आलेले, सुरतचा जो काही मालक आहे त्या मालकाला मी या ठिकाणी सांगितलं होतं की संबंधित जी काही नाली आहे ती नाली निकृष्ट दर्जाची आहे। त्या ठिकाणी काम करणारे जे काही कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांनी रेती, खडी व अंडरग्राउंड जे काही सिमेंटचे पाईप्स असतात, सिमेंटची जी काही गोण्या असतात त्या देखील निकृष्ट दर्जाच्या होत्या। अशाप्रमाणे मी गेल्या 3-4 महिन्यापासून धुळे शहराच्या प्रत्येक कार्यालयामध्ये ही तक्रार दाखल केलेली होती। त्याच्यानंतर माननीय जिल्हाधिकारी सो यांनी त्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना एक आदेश पारित केलेला आहे। त्या अनुषंगाने आज दिनांक 19/11/2025 रोजी नवनीत सोनवणे, मनपा कार्यकारी अभियंता सो व त्यांच्यासोबत असणारे जे काही कर्मचारी ते कर्मचारी गौतम नगर या ठिकाणी जे काही काम चाललेलं आहे ते काम मी तेव्हापासून ते काम करू देत नाही, कारण की त्या कामाची क्वालिटी नाही म्हणून मी ते काम रोखलेलं होतं व त्या ठिकाणी तशा प्रकारचं संबंधित अधिकाऱ्यांना बी सांगितलेलं होतं कामाची क्वालिटी जर चांगली होत असेल तर ते काम तुम्ही चालू करा। परंतु नवनीत सोनवणे आज या ठिकाणी आले आणि त्यांनी अरेरावी भाषा माझ्याशी केली, तू ते काम का करू देत नाही। त्यांच्याबरोबर अनेक कर्मचारी देखील होते व त्यांनी मला धमकी दिली की तुझं इंटेन्शन याच्यामध्ये काय आहे। जर माझं इंटेन्शन आहे तर माझ्या या कामामुळे बऱ्याचशा काही लोकांचं, काही अधिकाऱ्यांचं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायदा देखील झालेला आहे। म्हणजे या कामामध्ये मला असं ऐक्यू माहिती आहे, परफेक्ट माहिती नाही की संबंधित आयुक्ताला करोडो रुपये दिले गेले होते। काही ठिकाणी जे काही नगरसेवक होते, आजी माजी नगरसेवक, त्यांचं नाव मला माहीत नाही, माझ्याकडे ते प्रूफ पण नाही, परंतु मला ऐक्यू माहितीच्या माध्यमातून याच्यामध्ये लाखो रुपये त्यांना देखील दिले गेलेले होते। काल मी माननीय आयुक्त सो नवीन आयुक्त जे आलेले आहेत त्यांच्याकडे गेलो, ही तक्रार त्यांना मी समजून सांगितली। त्याच्यानंतर हे नवनीत सोनवणे आज तिथे येऊन अरेरावी करून त्यांनी सांगितलं हे काम जर तू करू दिलं नाही तू कोण काम रोखणारा, अशा पद्धतीची अरेरावी भाषा करून मी तुझ्यावर गुन्हा दाखल करतो, मी SP साहेबांकडे जातो, मी पोलीस स्टेशनला जातो, तुझ्यावर गुन्हा दाखल करतो। त्या अनुषंगाने हा नवनीत सोनवणे कार्यकारी अभियंता 3 महिन्यापासून झोपलेला होता का? यानी धुळे शहरामध्ये जे काही काम चाललेलं आहे 750 कोटी रुपयाचं काम आहे। हे काम धुळे शहराच्या आम जनतेच्या पैशातून हे काम दिले गेलेलं आहे आणि हा कर जेव्हा आम जनता भरते त्याच वेळेस संबंधित महानगरपालिकेचा विकास या ठिकाणी होत असतो, परंतु हे काम निकृष्ट दर्जाचं आहे। 750 कोटी ही मोठी रक्कम आहे, म्हणून हा भ्रष्टाचार मी बाहेर काढलेला आहे। याच्या अनुषंगाने नवनीत सोनवणे यांनी माझ्यावर धमकी वजा मला वेगवेगळ्या पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून मी देवपूर पश्चिम पोलीस स्टेशन या ठिकाणी एक अर्ज दिलेला आहे व त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, चौकशी करावी। याच्यामध्ये जर मी दोषी असेल तर त्यांनी माझ्यावर देखील गुन्हा दाखल करावा आणि ते जर दोषी असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा। जर 8 दिवसामध्ये हा गुन्हा दाखल झाला नाही, त्याच पद्धतीने या कामाची चौकशी जर झाली नाही तर पुढच्या आठवड्याला महानगरपालिकेच्या आयुक्तासमोर त्या ठिकाणी मी धरणे आंदोलन करेल आणि जोपर्यंत ह्या कामाची पूर्ण चौकशी होत नाही आणि संबंधित कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल होत नाही, त्या पैशाची रिकव्हरी होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून मी चालू ठेवेल।